आजचा व्हिडिओ पाहूया. आज आपल्याला बघा सबट्रॅक्शन मॅजिक ट्रिक. आता बरेच जणांनी मला सांगितले की सर तुम्ही छान व्हिडिओ करता, तुमच्या ट्रिकचे व्हिडिओ छान छान असतात सर, लहान मुलांना वजाबाकीचा प्रॉब्लेम आहे, सबट्रॅक्शन करायला प्रॉब्लेम येतो, मग अशा वेळेस तुम्ही काय तुमच्या ट्रिक आहे का? तर त्यांच्यासाठी आज खास म्हणजे जे पहिली दुसरी तिसरीचे मुलं आहेत किंवा चौथीचे मुलं आहेत किंवा त्या वरचेही असतील पण त्यांना सबट्रॅक्शनला प्रॉब्लेम येतो, सबट्रॅक्शन करताना खूप अडचणी येतात. तर आता सबट्रॅक्शन कसं करायची एकदम सोपी पद्धत आहे. जे बोरनचे सबट्रॅक्शन असतात ज्याला आपण हातच्या वजाबाकी म्हणतो, तर ही कशी करायची, काय करायची, यासाठी मी घेऊन एकदम सोपी ट्रिक. म्हणजे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हे सोडू शकणार आहे. म्हणजे तुम्हाला सबट्रॅक्शन करताना इथून पुढे अडचण येणार नाही. कारण बऱ्याच जणांना बेरीज म्हणजे ऍडिशन करता येतं पण सबट्रॅक्शनला प्रॉब्लेम होतो. पण आता सबट्रॅक्शनला अजिबात प्रॉब्लेम होणार नाही, कारण मी तुमच्यासाठी एकदम छान ट्रिक घेऊन आलो. बघा सबट्रॅक्शन मॅजिक ट्रिक. आता काय आहे ते आपण बघूया. पहिलं बघूया 55 मायनस 19. म्हणजे आपण छोट्या मुलांसाठी करतोय त्यामुळे आपण काय करतोय, पहिल्यांदा छोटी गणित घेतोय. 55 मायनस 19. मग आता अशा वेळेस काय करायचं 55 मायनस 19, कारण काय होतं की 5 मधनं 9 जात नाही आपल्याला माहितीये. मग आपल्याला काय करावं इकडे हातचा घ्यायला होता. आता तसं न करता एकदम सोपी पद्धत आहे. बघा काय करायचंय, ज्यावेळेस असं 19 असतं खालचा नंबर बघायचा, खालचा नंबर काय 19, त्याच्यामध्ये काय करताय प्लस 1 करायचंय. म्हणजे आपण काय करतोय जवळचा म्हणजे जो 0च्या जवळचा म्हणजे आता 19च्या जवळचा नंबर कोणता आहे तर 20 आहे. तर मी काय करतोय इथं प्लस 1 केलं, इकडे खाली प्लस 1 केलं, वर पण काय करायचंय प्लस 1 करायचंय. म्हणजे 55 प्लस 1 किती झालं 56 मायनस 19 प्लस 1 किती झाले 20. बघा आता काय करायचं आपल्याला बोरो करायची गरज नाही. 6 मधनं 0 गेले 6 आणि 5 मधनं 2 गेले 3. तुमचा आन्सर रेडी. बघा किती सिंपल पद्धत आहे, एकदम सोपी. नेक्स्ट सम बघूया आपण 86 मायनस 28. बघा आता इथे काय 28 आहे. आता 8 आपल्या जवळ याचा नंबर कोणता आहे 3030 आहे. मग आता हे 28 आहे, किती नंबर ते हे तर 2 नंबर. आपण 2 त्यामध्ये मिक्स केली 30 होणार आहे, त्यामुळे इकडे प्लस 2 केलं आणि इकडे सुद्धा काय करायचंय प्लस 2 करायचं आहे. बघा आता मग प्लस 2 झाल्यानंतर काय होणार इथं 88 आणि इकडे काय होणार आहे 3030. आता इकडे मायनस करा 8, इकडे काय येणार आहे आयतच येणार आहे 8 मधनं 3 गेले 5. तुमचं उत्तर रेडी. म्हणजे बघ किती सिंपल पद्धत आहे. नेक्स्ट बघूया 64 मायनस 70. आता 4 मधून 7 जात नाही आपल्याला माहिती आहे. मग 17 जवळचा नंबर कोणता आहे तर 20 आहे. 20 मध्ये किती मिक्स करावं लागणार आपल्याला 3 मिक्स करावं लागणार. त्यामुळे इकडे प्लस 3 इकडे प्लस 3 म्हणजे इकडे 67 मायनस 20. इकडे 7 आहे तसं 6 मधनं 2 गेले तर किती राहिले 4. बघा किती सिंपल पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे लहान मुलांना आता काही अडचण येणार नाही. आपण एकदम सोप्या पद्धतीने करतोय. 5 मधनं 9 जात नाही आपल्याला माहिती आहे. मग काय करायचं बाबा 59 आहे. मग याच्यानंतरचा नंबर कोणता आहे 60 आहे. किती कमी आहे 1 कमी आहे. इकडे मग काय करायचं प्लस 1 करायचं. 95 प्लस 96. आता इकडे काय होणार आहे 60 मायनस करा 6 आहे तसं तर 9 मधनं 6 गेले 3 राहिले. बघा किती सिंपल पद्धतीने केलेलं आहे. आता याचं उत्तर तुम्ही मला काय करायचंय कमेंट मध्ये करायचंय की याचं उत्तर काय येणार आहे. आता हे झालं 2 डिजिट. आता आपण 3 डिजिट नंबर बघणार आहोत की 3 डिजिटला काय करायचंय. 3 डिजिटला काय वेगळी पद्धत आहे का तर बघा 254 मायनस 149. आता बघा या ठिकाणी बघा 4 मधनं 9 जायला प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळेस काय करायचंय की आपल्या ह्याच्या जवळचा नंबर कोणता 149 नंतर नंबर कोणता येतो 150 येतो. मग यात काय करा प्लस 1 करा, इकडेही प्लस 1. मग किती झाले 255 मायनस 150. बघा 5 आहे जसं येणार आहे. 5 मधनं 5 गेले 0, 2 मधनं 1 गेले 1 म्हणजे 105 आन्सर आलेला आहे. इकडे बघा 545 मायनस 238. इकडे पण सेम 5 मधनं 8 जायला प्रॉब्लेम येतो. 238 आहे. 238 नंतरचा 0चा नंबर कोणता आहे तर 240 आहे. किती कमी पडतं इकडे 2 प्लस 2 करा प्लस 2. इकडे काय केलं आपण प्लस केलेलं आहे. म्हणजे इकडे काय होणार आहे 547 मायनस इकडे 240. 7 आहे तसं 4 मधनं 0 आणि इकडे 307. नेक्स्ट सम बघा काय 681 मायनस 377. आता इथे बघा 377 चा नेक्स्ट नंबर कोणता येणार आहे आपल्याला 380 येणार आहे. आता मग किती नंबर कमी पडतात रे 78 79 आणि 80 म्हणजे 3 प्लस 3 प्लस 3 म्हणजे 684 मायनस 380. इकडे बघा 4 0 आणि इकडे 3. बघा किती सिंपल पद्धतीने म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे लहान मुलांना आता सबट्रॅक्शन अवघड जाणार नाही. इकडे बघा नेक्स्ट काय 555 मायनस 229. आता या ठिकाणी बघा 9 नंतर नेक्स्ट कोणता आहे म्हणजे 29 नंतर येणार आहे 30 म्हणून इकडे काय किती कमी पडतात 1. इकडे पण 1 म्हणजे 556 मायनस 230. 6 आहे तसं 5 मधून 3 गेले 2 आणि 5 मधून परत
2 गेले 3. म्हणजे बघा किती सिंपल पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय. म्हणजे बघा आता लहान मुलांना वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन हे अवघड जाणार नाही. एकदम सिंपल पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जवळचा 0 वाला नंबर कोणता आहे तो बघायचा आहे. किती कमी पडतात त्यामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर तसे त्याच्यामध्ये ते ऍड करायचे आणि मग ते सॉल्व्ह करायचे. म्हणजे ऍडिशन विथ सबट्रॅक्शन असं केलं तर एकदम आपण सिंपल पद्धतीने करणार आहोत. म्हणजे आपलं उत्तर ही चुकणार नाही. म्हणजे तुमची सबट्रॅक्शन ही मेथड, ही संकल्पना एकदम क्लिअर होणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. मी तुम्हाला छान छान ट्रिक शिकायला मिळतील.